नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इयत्ता 9वी विषय मराठी सेकंड युनिट टेस्ट म्हणजेच की घटक चाचणी दुसरी हा पेपर एक्सप्लेन करणार आहे। एकूण 1 तास हा याचा वेळ दिलेला आहे तुम्हाला। तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर का तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका। तर चला पुढचा प्रश्न पहिला बघूया। खालील गद्य उतार्याच्या आधारे कृती करा। पहिला दिलेला बघा, कृती सोडवा। एकूण 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे आणि तो तुम्हाला 2 कृती दिलेले आहेत, ते तुम्हाला सोडवायचे आहेत। एकूण 2 गुणांसाठी प्रश्न आहे, म्हणजे की एक गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे। पहिला बघा, टेल्कोला उच्च पदावर घेऊन जाणारे आणि दुसरा दिलेला टेल्कोची परंपरा। इथे तुम्हाला उत्तर लिहायचं आणि इथे तुम्हाला टेल्कोचा जो पण उतारा दिलेला आहे तिथं हा उतारा इथं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला इथे लिहायचं आहे आणि इथे लिहिलेलं आहे बघा, आज टेल्कोचा पुण्यातील कारखाना। ही स्टार्टिंग लाईन आहे आणि एंडिंग लाईन काय असणार आहे, असा त्यांचा कटाक्ष होता आणि टेल्कोत ही परंपरा घडली। याचं ते पूर्ण एवढा पॅरेग्राफ दिलेला आहे, त्याच्या आधारे तुम्हाला लिहायचं आहे। पुढील प्रश्न पाहूया आपण। दुसरा, आकृती पूर्ण करा। एकूण 1 गुणांसाठी प्रश्न विचारलेला आहे। दिलेला आहे बघा, टाटा ही तफावत जाणून होते। इथे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे, कृती सोडवायची आहे। आणि तिसरा प्रश्न दिलेला आहे बघा, व्याकरण प्रश्न दिलेला आहे। त्यामधील खालील शब्दातील प्रत्येक घटित व उपसर्ग घटित शब्द ओळखा। पहिला दिलेला तंत्रज्ञ आणि दुसरा दिलेला संचालक। या उतार्यामधील तुम्हाला प्रत्येक घटित आणि उपसर्ग घटित शोधून लिहायचे आहेत, शब्द ओळखायचे आणि लिहायचे। पुढील प्रश्न पाहूया आपण। प्रश्न ब दिलेला आहे, हेळसांड करणे या वाक्प्रचारासाठी खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा। एकूण 1 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे। त्यामध्ये पहिला दिलेला आदर करणे, दुसरा दिलेला अनादर करणे, तिसरा दिलेला लक्ष देणे। याच्यामध्ये तुम्हाला योग्य कोणता ऑप्शन वाटतंय ते तुम्ही लिहायचं आहे। हेळसांड करणे या वाक्प्रचारासाठी योग्य ऑप्शन तुम्ही निवडून लिहायचा आहे। पुढील प्रश्न पाहूया। सोमतचा प्रश्न विचारलेला आहे। इथं एकूण 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे बघा, बदलत्या काळात पुस्तकीय ज्ञानापेक्षा कला कौशल्यावर आधारित ज्ञानाची गरज आहे, याबाबत तुमचे मत लिहा। तुम्हाला दिलेला आहे, याच्याबद्दल तुमचं मत काय असणार आहे ते तुम्हाला इथं लिहायचं आहे। तुमच्या इथं जे पण तुम्हाला विचार वाटतात ते यामध्ये तुम्हाला लिहायचे आहेत। एकूण इथं 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे, म्हणून तुम्ही इथं दिलेल्या लाईनमध्ये तुमचं उत्तर कंप्लीट करायचं आहे। पुढील प्रश्न आपण दुसरा पाहूया। त्याआधी जर का तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका। तर चला प्रश्न दुसरा दिलेला बघा, खालील कृती सोडवा। 8 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे। आम्ही रुसतो आणि आम्ही हसतो। इथे तुम्हाला 2 दिलेला आहे, याची आकृती तुम्हाला पूर्ण करायचं आहे। एकूण 1 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे। पुढील प्रश्न पाहूया आपण। कवितेत आलेल्या शिखराचे नाव आणि नदीचे नाव। वनवासी कविता दिलेली आहे, त्याच्या आधारे तुम्हाला इथे प्रश्न विचारलेला आहे, त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे। पुढील प्रश्न ब पाहूया बघा, दिलेला आकृती बंद पूर्ण करा। 1 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे। पहिला दिलेला, आदिवासी मुले खडकावर बसून आणि हिंडतात। इथे तुम्हाला कुठं खडकावर, कोणत्या खडकावर बसून ते लिहितात, वनवासी कवितामध्ये दिलेलं आहे, त्याच्या आधारे तुम्हाला इथे उत्तर लिहायचं आणि हिंडतात कुठे कुठे हिंडतात ते इथे लिहायचं आहे। पुढील प्रश्न त्यामधील दुसरा पाहूया। कवितेतील प्राणी कोणकोणत्या प्राण्यांचा तिथे उल्लेख केलेला आहे ते तुम्हाला लिहायचं आहे। एकूण 1 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे, उत्तर लिहायचं आहे तुम्हाला। पुढील प्रश्न पाहूया आपण। पुढील प्रश्न पाहण्याआधी तुम्हाला उत्तर लिहिताना व्यवस्थित तुमच्या शब्दांवर तुमचा कंट्रोल असलं पाहिजे। शब्दांवर कंट्रोल नसेल तर तुम्हाला मार्क मिळत नाही। तर तुम्हाला माहितीच आहे की मराठीच्या पेपरमध्ये अक्षरांवर जास्त भर दिलेला असतो, अक्षरांवर आणि अक्षरांच्या सौंदर्यावर तिथं भर दिलेला असतो, म्हणून व्यवस्थित तुमचं अक्षर असायला पाहिजे। पुढील प्रश्न त्यामधील तिसरा बघूया आपण। खालील ओळींचा अर्थ लिहा। एकूण 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे आणि तुम्हाला तिथं वनवासी कविता दिलेली आहे, त्याचा तुम्हाला अर्थ, सर्वच कवितांचा तुम्हाला अर्थ माहिती असायला पाहिजे। रसग्रहण पुढील तुम्हाला प्रथम सत्र किंवा 10वीच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला रसग्रहण करायला लावतात, मग त्याच्यामध्ये तुम्हाला लेखकाचे कवींची नावे आणि कवितेचं नाव आणि त्याचं पूर्ण अर्थ तुम्हाला समजून घेणं गरजेचं असतं, तरच तुम्हाला ते रसग्रहण अटेम्प्ट करता येतं। रसग्रहण, काव्य सौंदर्य, अर्थ सौंदर्य हे तुम्हाला तेव्हाच लिहायला येणार जेव्हा तुम्हाला त्या कवितेचा मुख्य उद्देश, संदेश काय दिलेला आहे हे तुम्हाला कळेल आणि तुम्हाला त्यामधील काय काय समजलं हे तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायला यायला पाहिजे, तेव्हाच ते तुम्हाला कळणार आहे। तर याच्यासाठी व्यवस्थितपणे सर्व कवितांचं तुम्हाला जे पण आहे अर्थ समजून घ्यायचा आणि ते तुमच्या भाषात लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर इथे तुम्हाला वनवासी कविता दिलेली आहे, त्याच्या लेखकांचं आणि त्यांनी संदेश काय दिलेला आहे याच्या आधारे तुम्हाला इथं संदेश लिहून जर का तुम्ही कवितेचा अर्थ लिहिला 4 लाईनमध्ये पण, तर तुम्हाला पैकीच्या पैकी इथं गुण मिळतात।
तर पहिला तिथं संदेश काय दिलेला आहे थोडक्यात 2 लाईनमध्ये तुम्ही लिहा. पहिला तिथं कवितेचं नावाचा उल्लेख करा, नंतर कवीचे नाव आणि नंतर तुम्हाला इथं ते म्हणजे जे पण कवितेमधून काय संदेश दिला आहे कवींनी वनवासी. आता या कवितेमध्ये कवींनी सांगितलेलं आहे की वनवासी मुले कसे राहतात, त्यांच्याकडे कोणकोणत्या सोयीसुविधा असतात यांच्याबद्दल त्यांनी चर्चा केलेली आहे. मग त्याच्यामधून संदेश काय मिळाला आहे हे तिथे तुम्हाला 2 लाईनमध्ये लिहायचं आहे. आणि नंतर तुम्हाला इथं जे पण 4 ओळींमध्ये अर्थ सांगितलाय कवींनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ते तुम्हाला लिहायचा आहे. एकूण हा 2 गुणांसाठी प्रश्न विचारलेला आहे, तर व्यवस्थितपणे तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. पुढील प्रश्न सहमतचा आहे. स्वतःचं मत इथे तुम्हाला मांडायचं आहे. एकूण 2 गुणांसाठी आपण प्रश्न विचारलेला आहे. आदिवासी समाज व जंगल यात अतूट नाते आहे, याविषयी तुमचे मत लिहा. इथे तुम्हाला स्वमतामध्ये पण लक्ष ठेवायचं आहे की शब्दांचे भान तुम्हाला ठेवायला पाहिजे. स्वतःचे शब्द मांडताना तुम्हाला भान नसतं, तुम्ही कोणतं पण वाक्य असं लिहिताना थोडेसा चुका पण करता. मग याचं तुम्हाला इथं भान ठेवायचं आहे आणि स्वतःचं मत जेवढा चांगल्याने तुम्हाला मांडता येते तेवढं तुम्हाला मांडायचं आहे. कारण की स्वमत 10वीच्या परीक्षेत आणि येणाऱ्या 9वीच्या जे पण शेवटची फायनल परीक्षा असणार आहे त्याच्यामध्ये स्वमतला एकूण 3 गुणांचा हा प्रश्न विचारलेला असतो. मग याच्यामध्ये तुम्हाला जे पण स्वतःचं मत आहे ते व्यवस्थितपणे मांडला तर तुम्हाला इथं पैकीच्या पैकी गुण मिळतील. म्हणून व्यवस्थितपणे इथं मांडायचं आहे. इथं तुम्हाला दिलेलं आहे त्याच्या अनुषंगाने ते स्वमत लिहायचं आहे, तुमचं मत इथं स्पष्ट करायचं आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे बिग 5चे थोडक्यात वर्णन करा. 2 गुणांचा हे प्रश्न विचारलेला आहे. बिग 5 जो पण तुमचा स्थूलवाचनाचा प्रश्न विचारलेला आहे, स्थूलवाचनाचा प्रश्न आहे. इथे तुम्हाला व्यवस्थितपणे स्वतःचे मत काय आहे, काय सांगितलंय, बिग 5 म्हणजे काय याचा उल्लेख करून कोणकोणते ते प्राणी आहेत यांचा तिथे तुम्हाला उल्लेख करायचा आहे, तर तुम्हाला इथं पैकीच्या पैकी गुण मिळतील. पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न बघा, तिसरा दिलेला आहे वृत्त ओळखा. एकूण 1 गुणांचा हे प्रश्न विचारलेला दिलेला आहे बघा. सुश्लोक वामनाचा, अभंगवाणी प्रसिद्ध तुक्याची, ओवी ज्ञानेशाची किंवा आर्य मयूर पंतांची. इथे तुम्हाला वृत्त ओळखायचं आहे. व्याकरणाचा प्रश्न विचारलेला आहे. एकूण 1 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. व्यवस्थितपणे याचं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. त्यामधील दिलेला आहे बघा, अर्थपूर्ण शब्द लिहा. 1 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. पहिला दिलेला आहे मुळगावकर. या शब्दापासून तुम्हाला अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत आणि इथे तुम्हाला ते लिहायचे आहेत. एकूण 1 गुणांसाठी हा पण प्रश्न विचारलेला आहे. व्यवस्थितपणे अटेम्प्ट करा आणि स्वतःची अक्षरे व्यवस्थित आणि शोभित काढा, जेणेकरून तुम्हाला पैकीच्या पैकी त्या जे पण एक्झामिनर असते ते देतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद. जर का तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.